नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, 475 चे 8% जर आपल्याला काढायचे असतील मित्रांनो, तर आपण काय करतो? तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय कोणत्याही संख्येचे कितीही टक्के कसे काढायचे. तर 475 चे 8% काढायचे आहे ना, तर 475 संख्या लिहून घ्या, तिचा 1% काढा. 1% कसा मिळतो आपल्याला? 475 चा 1% म्हणजे त्या संख्येचे 2 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह दिलं की 1% मिळतो. आता 1% मिळाला आहे, तुम्हाला 8% पाहिजे, तर 8 ने गुणून टाका याला. तर अशा पद्धतीने मित्रांनो 8 पंचे 40 होतील, 4 हातचे आले, 8 साती 56 आणि 4 60 होतील, हातचे 6 आले, 8 चौक 32 आणि 6 38 होतील. दशांश चिन्ह 2 दशांश स्थळ सोडू नये म्हणून इथं सुद्धा 2 दशांश स्थळ सोडू. तुम्हाला 475 चे 8% मिळाले, 38 फक्त. बरोबर. तर कोणत्याही संख्येचे कितीही टक्के काढायचे असले तर आपण 1% शोधतो आणि जितके टक्के विचारले त्याने गुणतो. हा मित्रांनो टक्केवारी काढण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. परंतु इथं ही संख्या पूर्ण संख्या आहे मित्रांनो, याच्या ऐवजी अपूर्णांक आला तर काय करायचं? म्हणजेच मित्रांनो 3/8 दिले, याचे 24% विचारले, तर आता काय करायचं? अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर ह्या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं? म्हणजेच मित्रांनो कोणत्याही अपूर्णांकाची टक्केवारी कशी काढायची हे समजावून देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर ज्याला कुणालाही अपूर्णांकाची टक्केवारी काढताना अडचण येत असेल त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मित्रांनो कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर जर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर मी गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा. लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो कोणत्याही संख्येची जर टक्केवारी काढायची असेल तर टक्केवारी काढण्याचे 2 मार्ग आहे. त्यातला एक मार्ग बघा, उदाहरणार्थ 50 चे 10% काढायचे आहे. 50 चे 10% बरोबर किती? तर 50 चे 10% काढायचे आहे तर 1% काढू पहिल्यांदा आपण. ही पहिली पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला मी. 1% काढला. 50 चा 1% म्हणजे काय? तर त्या 50 चे 2 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह दिलं, 1% मिळाला, 0.50. याचे आपल्याला 10% करायचे, 10 ने गुणा. तर 10 5 50 होतील, म्हणजे याचा अर्थ 500 उत्तर आलं. 2 दशांश स्थळ सोडली म्हणून इथं सुद्धा 2 दशांश स्थळ सोडू, म्हणजे 5 हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो. ही झाली मित्रांनो पहिली पद्धत. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, 1% काढताना आपण 2 दशांश स्थळ सोडली. जर 50 चा छेद जर 100 केला तरच आपण 2 दशांश स्थळ सोडत असतो. हे आपण इथं डायरेक्ट लिहून टाकलं. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? सर्वात पहिल्यांदा आपण ह्या 50 ला 100 ने भाग दिला असा त्याचा अर्थ होतो. आणि नंतर 10% काढायचे होते म्हणून 10 ने गुणलं. म्हणजे पहिल्यांदा 100 ने भाग दिला आणि नंतर 10 ने गुणलं. तर पहिल्यांदा 100 ने भाग दिला आणि 10 ने गुणलं, याच्याऐवजी आधी 10 ने गुणू नंतर 100 ने भाग देऊ, तसंही करता येईल. बघा 50 ला 10 ने गुणू, 10 5 50, 500 होतील आणि याला 100 ने भाग देऊ. तुम्हाला माहिती आहे छेदस्थानी जर 100 असतील तर आपण काय करतो? अंशाला जी संख्या आहे त्याचे 2 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह देतो, म्हणजे पुन्हा उत्तर 5 मिळतं मित्रांनो तुम्हाला. तर टक्केवारी काढण्याच्या ह्या 2 पद्धती लक्षात ठेवा. आधी 100 ने भाग द्या, नंतर जेवढे टक्के काढायचे त्याने गुणा, किंवा आधी जेवढे टक्के काढायचे तेवढ्याने गुणा, नंतर 100 ने भाग द्या. हीच पद्धत वापरून आपण मित्रांनो आपण काय करणार आहोत की एखाद्या अपूर्णांकाची दिलेली टक्केवारी कशी काढायची काही उदाहरणं घेऊ, समजावून घेऊ. आजच्या व्हिडिओ नंतर मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाची टक्केवारी कशी काढायची याची कधीही अडचण राहणार नाही. तर चला मित्रांनो 2 उदाहरणं घेतली मी. त्यातलं पहिलं उदाहरण आपण समजावून घेऊ. हा अपूर्णांक आहे बघा, 3/8. 3/8 चे 24% बरोबर किती? परत एकदा लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय करणार आहोत? आता पहिल्यांदा आपण जेवढे टक्के काढायचे तेवढ्याने गुणू आणि नंतर 100 ने भाग देऊ. तर 3/8 ला पहिल्यांदा आपण जेवढे टक्के काढायचे त्याने गुणू, म्हणजे 24% काढायचे म्हणून 24 ने गुणू. हा गुणाकार झाल्यानंतर आपण 100 ने भाग देऊ, तर तुम्हाला याची टक्केवारी मिळेल. बघा 8 1 8, 8 त्रिक 24 होतील. बरोबर. आपण हा 24 अंशस्थानी छेदस्थानी 1 आहे, तर छेदाने अंशाला कोणत्या अंशाला भाग देता येईल, कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. आता याचं उत्तर काय मिळेल मित्रांनो? अंशस्थानी 3 × 3 आहे तर 9 होईल, छेदस्थानी 1 आहे. बरोबर. आता या 9 जे उत्तर आलं याला आपण 100 ने भाग देऊ
आणि तुम्हाला माहिती मित्रांनो 100 छेदस्थानी 100 असला की अंशस्थानी जी संख्या असते तिचे 2 दशांश स्थळ सोडायचे आणि उत्तर लिहून टाकायचं. 3/8 चे 24% म्हणजे 0.09. तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो, पुन्हा हे पुढचं उदाहरण घेतो बघा. जी संख्या दिली मित्रांनो त्या संख्येला पहिल्यांदा जेवढे टक्के काढायचे त्याने गुणून टाका. 8% काढायचे ना, 8 ने गुणा. आता बघा इथं छेद 1 आहे, 8 1 8, 8 2 16. उत्तर काय मिळालं आपल्याला 5/2. हे 1ला काही अर्थ राहिला नाही. आता 5/2 याला 100 ने भाग द्यायचा आहे, बरोबर. जे उत्तर मिळालं त्याला 100 ने भाग द्यायचा आहे. परंतु मित्रांनो हीच आधी भागाकारात आहे, तर पहिल्यांदा आपण इथं दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. 2 ने त्या 5ला भागच देऊन टाकू. बे 1 बे, बे 2 4, 5ला बे 2 4 भाग दिला, 2चा भाग गेला, 5 मधून 4 वजा केले 1 उरला. 2 ने 1ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं. आता 10 ठेवले, बे 5 10. तर अशा पद्धतीने मित्रांनो 2.5 हे आपल्याला उत्तर मिळतंय. याला आता 100 ने भाग द्या मित्रांनो. आणि तुम्हाला सांगितलंय मी कोणत्याही अंशाला छेद जर 100 असेल तर दशांश स्थळ काय करायचं, डावीकडे 2 दशांश स्थळ सरकवायची. इथं बघा, इथं दशांश स्थळ नव्हतं म्हणजे हे सर्वात उजव्या बाजूला असतं, बरोबर की नाही. दशांश स्थळ सर्वात उजव्या बाजूला जर असलं तर त्याला काही अर्थ नाही. आता हे दशांश स्थळ आपण 2 दशांश स्थळ इकडे सरकवलं, जे इथं दिसतंय बघा तुम्हाला. दशांश स्थळ नसलं तर समजा ते सर्वात उजवीकडे आहे. तसं इथं दशांश स्थळ आहे, हे आपल्याला 2 दशांश स्थळ डावीकडे सरकवायचं आहे. सॉरी, इथं डावीकडे सरकवायचं आहे, तर इथं सुद्धा आपण डावीकडे सरकू. छेद जर 100 असला तर दशांश स्थळ हे डावीकडे 2 घरं सरकवायचं. मग हे 25 लिहून घेऊ, बरोबर. दशांश स्थळ इथं होतं तर ते हे 2च्या पलीकडे इकडे येईल आणि इकडं अजून एक घर तयार करून इथे येईल. आलं लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीने बघा, इथलं दशांश स्थळ 2 दशांश स्थळ ह्या बाजूला सरकलं म्हणजे हे झालं तुमचं उत्तर 0.025. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कोणत्याही अपूर्णांकाची टक्केवारी काढता येईल. आता आपण जाणार आहोत मित्रांनो शॉर्ट ट्रिककडे, म्हणजे ह्या साऱ्या कोणत्याही पायऱ्या करायची गरज नाही. तर इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं आपण 100 ने भाग देणारच आहोत ना शेवटी. मग 100 ने भाग देण्याची जी पायरी त्यामध्ये काय करायचं आहे, फक्त दशांश स्थळ डावीकडे सरकवायचं आहे 2 घरं. तर ती क्रिया आपण डायरेक्ट करून टाकणार आहोत पुढच्या पायरीमध्ये. पुन्हा उदाहरण घेतो, पुन्हा एकदा समजावून देतो. 15/14 चे 7% बरोबर किती. काय करायचं मित्रांनो, जो अपूर्णांक दिलाय त्या अपूर्णांकाला जेवढे टक्के आहे तेवढ्यांनी एकदा गुणून टाका आणि नंतर 100 ने भाग द्या. बघा 60% विचारले ना, 7 ने भाग गुणून टाकू आपण. 7 1 7, 7 2 14 होतील. 15/2 असं उत्तर आलं मित्रांनो. 2 ने भाग देऊ 15ला, बे 7 14 होतील. 1 उरला, दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि 0 ठेवला, बे 5 10. तर 7.5 हे तुम्हाला उत्तर मिळालं. याला 100 ने भाग द्यायचा आहे ना, पायरी लिहूच नका. हे दशांश चिन्ह फक्त 2 दशांश स्थळ डावीकडे सरकवा. आता इथं 2 नाही, 1 दशांश स्थळ इथं तयार करून घ्या, म्हणजे इथं दशांश स्थळ येईल हे. तर रूपांतर कसं होईल बघा, 0.075 अशा पद्धतीने याचं रूपांतर होईल. तर 15/14 चे 60% म्हणजे 0.075. येत आहे लक्षात मित्रांनो. आता हा झाला अपूर्णांक मित्रांनो. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक असेल तर त्याचंही उत्तर कसं शोधायचं, त्याची ही टक्केवारी कशी काढायची तेही समजावून देतो. परंतु मित्रांनो त्याही अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की मी स्वतः एक ऑनलाईन फिटनेस प्रोग्राम देखील चालवतो. तर यामध्ये आळस कंटाळा घालून आयुष्यभर हेल्दी, फिट आणि एनर्जेटिक कसं राहायचं, वजन उंचीनुसार आपलं वजन आयडियल आहे का, आपल्या वजनाचं मॅनेजमेंट कसं करायचं, म्हणजे वजन कमी असेल तर आयडियलवर कसं आणायचं किंवा वजन वाढले असेल तर कमी कसं करायचं. आणि यासाठी मित्रांनो दररोज 1 तास ऑनलाईन व्यायामाच्या बॅचेस आमच्याकडून घेतल्या जातात. तर ज्याला कुणालाही आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती घ्यायची असेल मित्रांनो, त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर विचारा, म्हणजे मला तुम्हाला आमच्या फिटनेस प्रोग्राम बद्दल माहिती देता येईल. माहिती घेतल्यानंतर तुम्हाला आमचा प्रोग्राम जर आवडला तर तुम्ही आमचा प्रोग्राम नक्की जॉईन करू शकता. तर चला मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर मला प्रोग्राम बद्दल विचारावं लागेल. तर 2 उदाहरणे घेतली बघा मित्रांनो. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे 6.7/8. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर दिलेला असेल, त्याचे टक्के विचारले असतील, तर याच्या अगोदर आपण काय शिकलो मित्रांनो, की अपूर्णांकाची टक्केवारी कशी काढायची.
तर हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचा अपूर्णांक करून घेऊ. अपूर्णांक करताना काय करतो आपण, 6 ने 8 ला गुणतो, 8 सक 48 होतील आणि त्यामध्ये अंश मिळवतो. 48 आणि 7, 8 आणि 7 15, 55 होतील. ते अंशस्थानी ठेवा, छेद जो आहे तोच राहू द्या. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण काय केला, अपूर्णांक केला. आता ह्या अपूर्णांकाचे 16% काढायचे, तर जेवढे टक्के काढायचे त्याने पहिल्यांदा गुणून टाका, बरोबर. आणि नंतर आपण 100 ने भाग देऊ. 100 ने भाग द्यायचाच नाही, 2 दशांश स्थळ, दशांश चिन्ह 2 दशांश स्थळ डावीकडे सरकवायचं, बस एवढंच करायचं आहे आता. तर हा भागाकार करून घेऊ पहिल्यांदा. 8 1 8, 8 2 16, 55 गुणिले 2 म्हणजे 110 होतील मित्रांनो. 110 उत्तर आलंय. आता काय करायचं, 100 ने भाग द्यायचा आहे ना, ती पायरी करूच नका. 100 ने भाग द्यायचा म्हणजेच काय, 2 दशांश स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं. तर हे उत्तर झालं 1 दशांश चिन्ह 1. 1 दशांश चिन्ह 1 शून्य दिसतंय, तर हे सुद्धा उत्तर तुमचं बरोबर असणार. दशांश चिन्हाच्या सर्वात उजवीकडे कितीही शून्य असले त्याला काही अर्थ नसतो. पुढचं उदाहरण समजावून घेऊया बघा. पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याचं अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांकात रूपांतर कसं होतं, छेदाने ह्या पूर्णाला गुणा, 4 त्रिक 12, त्यामध्ये अंश मिळवा, 12 आणि 3 15, छेद जो होता तोच ठेवा. 15/4 गुणिले 2% काढायचे, तर 2 ने पहिल्यांदा गुणू, नंतर 100 ने भाग द्यायचा. हे लक्षातच असू द्या मित्रांनो. आणि 100 ने भाग द्यायचाच नाही, काय करायचं आहे माहिती तुम्हाला, दशांश स्थळ डावीकडे सरकवायचे, दोन घरं. तर बघा, बे 1 बे, बे 2 4 होतील. 15/2 उत्तर आलं मित्रांनो. 15/2, 2 ने भाग द्यावा लागणारे 15ला, म्हणजेच 15चे निम्मे, 7.5, बरोबर. 15चे निम्मे होतात की नाही, 2 ने भाग द्यायचा म्हणजे त्या संख्येचे निम्मे होतात, 7.5. आता हे दशांश चिन्ह फक्त काय करायचं आपल्याला, डावीकडे 2 घरं सरकवायचं आहे. तर इथं अजून एक असे घरं तयार करून घेऊ. इकडे शून्य ठेवल्याने काही फरक पडणार नाही. आता हे दशांश चिन्ह इथून काढायचं आहे आणि ते इथं द्यायचं आहे. तर तयार कसं होईल बघा, 0 7 5 अशा पद्धतीने याचं उत्तर तयार होईल मित्रांनो. आलं लक्षात मित्रांनो. तर तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असू द्या किंवा अपूर्णांक असू द्या, त्याचे टक्के जर काढायचे असले तर जितके टक्के काढायचे त्याने पहिल्यांदा गुणा आणि नंतर 100 ने भाग द्या. फक्त गुणाकारच करायचा आहे मित्रांनो, 100 ने भाग द्यायची गरज पडत नाही. फक्त दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं आहे, 2 घरं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं एकदम झटकन काढू शकता, काही अडचण नाही. अपूर्णांकाची टक्केवारी कशी काढायची हे मी अजून कोणत्याही व्हिडिओत तुम्हाला सांगितलं नव्हतं. खूप साऱ्या मित्रांचा असा प्रश्न आला की सर अपूर्णांकाची सुद्धा टक्केवारी कशी काढायची ते समजावून सांगा. तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो. याच्या अगोदर मित्रांनो कोणत्याही संख्येचे कितीही टक्के एका सेकंदात कसे काढायचे ते मी तुम्हाला एका व्हिडिओत समजावून दिलंय. तो हा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो. तर हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. यामध्ये तुम्ही कोणत्याही संख्येचे कितीही टक्के एका सेकंदात काढू शकता आणि अपूर्णांकाचे टक्के कसे काढायचे त्यासाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब करायचं बाकी असेल तुमच्याकडून तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे केल्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या गणितासंबंधी काही अडचणी असतील मित्रांनो तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन. तर चला मित्रांनो अपूर्णांकाची टक्केवारी काढण्यासंबंधीच्या उदाहरणांचा सराव करा. जितका जास्त सराव होईल तितकं तुमचं गणित अंगवळणी पडेल आणि तुम्ही चुटकीसरशी गणित सोडवू शकता. सराव होत नाही तोपर्यंत मी पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.